ओम श्री गणेशाय नमः. स्वामी विवेकानंद, आपण जे काय झालो आहोत ते आपल्या विचारांचेच फळ होय. म्हणून तुम्ही काय विचार करता याकडे विशेष लक्ष असू द्या. शब्द तर गौण, गोष्ट विचारच टिकतात. ते स्थायी असतात. ते पसरतातही दूरवर, खूप दूरपर्यंत प्रवास करू शकतात. आपण केलेल्या प्रत्येक विचारावर आपल्या चारित्र्याची छटा पडत असते आणि म्हणूनच शुद्ध आणि पवित्र व्यक्तीच्या थट्टेला आणि शिव्यांनासुद्धा तिच्या हृदयातील प्रेमाचा व पावित्र्याचा सुवास असतो आणि त्यांनी आपले कल्याणच होते. प्रेम, धर्म आणि पवित्रता हे आपल्या स्वतःच्या हृदयात जितकी वृद्धिंगत होतात तितके आपल्याला बाहेर जास्त प्रेम, धर्म आणि पवित्रता दिसून येते. आपण दुसऱ्यांची जी सारी निंदा करतो तिने वस्तुतः आपण स्वतःच निंदिले जात असतो. जे तुमच्या हाती आहे ते पिंड जगत या अंतर्जगत तुम्ही नीट ठेवा, म्हणजे ब्रह्मांड या बहिर्जगातही तुमच्यासाठी आपोआपच नीट व्यवस्थित होऊन जाईल. स्वार्थी हेतूने प्रेरित होऊन बाहेर जाणारी समस्त बहिर्गामी शक्ती इतरतः विखरून क्षीण होऊन जात असते. तुमच्यात परत फिरून ती तुमच्या शक्ती विकासाला हातभार लावित नाही, पण तेच जर तिला संयत केले तर त्याने तुमची अंतस्थ शक्ती वृद्धिंगत होईल. ह्या संयमातून प्रचंड इच्छाशक्ती जन्मास येईल आणि ती असा एक चारित्र्यवान पुरुष निर्माण करील की ज्याच्या नुसत्या इशाऱ्याने अवघे जग उठेल बसेल. अज्ञ लोकांना हे रहस्य अवगत नसते आणि तरीही ते जगावर सत्ता गाजविण्याची हाव धरतात. कर्म करणे फार चांगले आहे, पण त्याचा उगम होत असतो चिंतनातून, विचारातून. म्हणून आपला मेंदू उच्च विचारांनी, सर्वोच्च आदर्शांनी भरून टाका. रात्रंदिवस ते स्वतः समोर बाळगा आणि मग बघाल की त्यातून मोठमोठी कर्मे उद्भूत होत असतात. स्वामीजी आपल्याला परिवयपत्र मागणे म्हणजे सूर्यालाच तुला प्रकाशनाचा काय अधिकार आहे असे विचारल्यासारखेच आहे. त्यांच्या परिचय पत्रकात ते लिहितात, मला आढळून आले आहे की आपले सगळे विद्वान मिळून एकीकडे आणि हा अज्ञात हिंदू संन्यासी एकीकडे आपल्या सर्वांपेक्षा हा अधिक विद्वान ठरेल. प्राध्यापक J.H. राईट. हार्वर्ड विद्यापीठातील ग्रीक भाषेचे विख्यात अध्यापक यांनी असं म्हटलेलं आहे. आदर्श शिक्षण म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी जे पूर्णत्व आधीचेच विद्यमान आहे त्याचे प्रकटीकरण. शिक्षण कशाला म्हणावयाचे? पुस्तके वाचण्याला नाही, निरनिराळ्या प्रकारचे ज्ञान मिळविण्याला नाही, त्यालाही नाही. ज्या शिक्षणाद्वारा इच्छाशक्तीचा प्रवाह आणि अभिव्यक्ती ही आपल्या स्वतःच्या ताब्यात येतात आणि फलद्रूप होतात त्यालाच म्हणावे शिक्षण.
शिकवितो आहे ही भावना जर शिक्षकाच्या मनात जागृत राहील तर सगळेच काम बिघडले म्हणून समजावे. वेदांत असे म्हणतो की मनुष्याच्या आतच, मग तो लहान मुलगा का असेना, सर्व ज्ञान साठवलेले असते. फक्त ते जागृत करावे लागते आणि एवढेच शिक्षकाचे कार्य असते. मुलांना शिक्षण द्यायचे म्हणजे एवढेच करायचे की बुद्धी कशी वापरावी हे त्यांना दाखवायचे. हात, पाय, कान, डोळे यांचा उत्तम उपयोग कसा करायचा हे त्यांना स्वतंत्रपणे सुचले की सगळे काम अगदी सोपे झाले. माझ्या दृष्टीने शिक्षणाचे मुख्य सार म्हणजे मनाची एकाग्रता हे आहे. केवळ काही घटनांची माहिती गोळा करणे नव्हे. मला जर माझे शिक्षण पुन्हा घ्यावयाचे झाले तर व त्यात माझा जर काही अधिकार चालला तर मी घटनांच्या माहितीच्या मागे मुळीच लागणार नाही. मी मानसिक एकाग्रतेची व मन अलग करण्याची शक्ती विकसित करीन आणि मग अशा निर्दोष साधनाने म्हणजे मनाने मी इच्छेनुसार घटनांची माहिती गोळा करीन. मुलामध्ये मन एकाग्र करण्याची शक्ती व ते अलग करण्याची शक्ती ह्या दोन्ही बरोबरच वाढविल्या पाहिजेत. कुणी काही परीक्षा किंवा व्याख्यानांची आतषबाजी केली की झाला तो तुमच्या दृष्टीने शिक्षित. जे शिक्षण लाभल्याने सामान्य जनता जीवन संग्रामाला लायक होऊ शकत नाही, जे शिक्षण चारित्र्य बल, परसेवा तत्परता व सिंहासारखे साहस निर्माण करू शकत नाही, त्याला काय शिक्षण म्हणायचे? ज्या शिक्षणाने माणूस जीवनात आपल्या पायावर उभा राहू शकतो तेच खरे शिक्षण. जे शिक्षण तुम्ही आज शाळा कॉलेजमधून घेता त्या शिक्षणामुळे तुमची एका अजीर्ण झालेल्या रोग्यांची जात जणू तयार होत आहे. किल्ली दिलेल्या एखाद्या यंत्रासारखे तुम्ही राबता. जन्माला आले आणि मरून गेले या विधानाचे तुम्ही जणू मूर्तिमंत उदाहरणच आहात. आयुष्यभर आत्मसात न झालेला व मेंदूत अस्ताव्यस्तपणे कोंबलेला असा ज्ञानाचा भारा म्हणजे काही शिक्षण नव्हे. आपल्याला जीवन घडविणारे, माणूस निर्माण करणारे, चारित्र्य घडविणारे व चांगले विचार आत्मसात करविणारे शिक्षण हवे आहे. तुम्ही जर 4-5 विचार चांगले आत्मसात करून आपल्या जीवनात व आचरणात उतरविले तर अवघे ग्रंथालय मुखोद्गत करणाऱ्या व्यक्तीपेक्षाही तुमचे शिक्षण सरसच ठरेल. अभावात्मक, आकर्षणात्मक, नको नको, नाही नाही अशा स्वरूपाचे म्हणजे विचार माणसाला दुबळे बनवितात. जे आईबाप मुलामागे रात्रंदिवस अभ्यासाचा लाकडा लावतात व म्हणतात हा असाच राहणार ठोंग्या, हा असाच राहणार ठोंब्या आणि त्याच्या कानी कपाळी सदा घोकतात. हा गद्दा आहे, हा मूर्ख आहे. त्याची मुले अखेर तसेच निघाल्याचे आपण पाहतोच ना. मुलांना चांगले म्हटल्यास, त्यांना प्रोत्साहन दिल्यास पुढे ते खात्रीने चांगले निघतात. हा जसा नियम मुलांना लागू पडतो तोच उच्च विचारांच्या बाबतीत जे लोक लहान मुलासारखेच असतात त्यांनाही लागू पडतो. जीवन घडवतील अशा विधायक भावात्मक कल्पना त्यांना देऊ शकल्यास सर्वसाधारण लोक खरी खरी माणसे बनवतील व आपल्या पायावर उभे राहू शकतील. भाषा, साहित्य, तत्त्वज्ञान, काव्य, कला या साऱ्या बाबतीत लोकांच्या विचारात व प्रयत्नात ज्या चुका होत असतात त्याच फक्त दाखवीत न बसता या साऱ्या गोष्टी हळूहळू अधिक चांगल्या प्रकारे कशा करता येतील हे सतत त्यांच्या निदर्शनास आणाव्यास हवे. चुकाच दाखविल्याने लोकांच्या भावना
दुखावल्या जातात. ज्यांना आम्ही अगदी तुच्छ तिरस्करणीय म्हणून टाकाऊ समजत होतो त्यांना देखील प्रोत्साहन देऊन त्यांच्या जीवनाची गती संपूर्णपणे बदलून टाकताना आम्ही श्री रामकृष्णांना पाहिले आहे. त्यांची शिकविण्याची पद्धत देखील अद्भुत होती. ज्ञान हे चकमकीच्या दगडातील अग्नीप्रमाणे मनामध्ये बसत असते. उद्दीपक कारणरूपी आघाताने ठिणगी निघून ते प्रगट होते. कुणीही कुणाला शिकवत नसतो. आपल्यापैकी प्रत्येकाला स्वतःला शिकवायचे आहे. बाहेरील शिक्षक अथवा आचार्य म्हणजे केवळ उद्दीपक कारण होय. इतकेच या बाह्य उद्दीपनेने आमच्यातील अंतरस्थ हा आचार्य आम्हाला साऱ्या गोष्टी समजावून देण्यासाठी जागा होत असतो. जो तो हुकूम फरमावत इच्छितो. हुकूम पाळायला कोणीच राजी नाही. प्राचीन काळाच्या त्या अद्भुत ब्रह्मचर्य आश्रमाच्या लागोपाठ लोपानेच हा अनर्थ ओढवला आहे. आधी आज्ञा पाळायला शिका. आज्ञा देण्याची शक्ती मग आपोआप उत्पन्न होईल. नेहमी आधी चाकर होण्यास शिका. मगच तुम्ही मालक होण्यास लायक होऊ शकाल. चारित्र्य घडविणारे, मानसिक बल वाढविणारे, बुद्धी विशाल करणारे आणि स्वावलंबी बनविणारे असे शिक्षण आम्हास हवे आहे. आम्हाला आज वेदांत आणि पाश्चिमात्य विज्ञान यांचा समन्वय हवा आहे. ब्रह्मचर्य हेच आपले मार्गदर्शक ध्येय असले पाहिजे. आम्ही श्रद्धावान बनले पाहिजे. आमच्यात आत्मविश्वास संचरला पाहिजे. पाहिलेच, केवळ यथार्थ ब्रह्मचर्याच्या पालनाने समस्त विद्या एका क्षणात आत्मसात करता येतात. एकदाच ऐकलेले या समजलेले कायमचे लक्षात राहू शकते. या ब्रह्मचर्याच्या अभावीच आपल्या साऱ्या देशाचा सत्यानाश होऊन गेला आहे. गुरुगृहवास अर्थात शिक्षकाशी व्यक्तिगत संबंध ही माझी शिक्षण विषय कल्पना आहे. शिक्षकाच्या व्यक्तिगत संपर्काशिवाय मिळालेले शिक्षण शिक्षणच नव्हे. तुमच्या विश्वविद्यालयाचेच उदाहरण घ्या. त्यांना 50 वर्षे झाली. त्यांनी काय केले आहे? मौलिक विचारांचा एक देखील पुरुष त्यांनी निर्माण केलेला नाही. त्या फक्त परीक्षा घेणाऱ्या संस्था आहेत. सर्वांच्या कल्याणासाठी त्या करण्याची कल्पना अजून आपल्या राष्ट्रात विकसित झालेली नाही. सत्य कोणत्याही समाजापुढे मान तुकविण्यास रिकामे नाही. मग तो समाज प्राचीन असो किंवा आधुनिक असो. समाजानेच सत्यापुढे मान तुकवावयास हवी आणि ते शक्य नसेल तर मरण्यास तयार व्हावयास हवे. समाजच सत्यानुसार उभारले जावयास हवेत. सत्य कधीच समाजाशी जुळते घेण्यासाठी स्वतः बदल करणार नाहीत. तो समाज सर्वात थोर की ज्यात सर्वोच्च सत्य व्यवहार्य होऊ शकतात. माझे तरी असे मत आहे. आणि समाज जर सर्वोच्च सत्यांच्या आचरणास सोयीचा नसेल तर तो बदलून तसा करा आणि जितक्या लवकर हे कराल तितके चांगले. एखाद्या राष्ट्राच्या मृत्यूचे पहिले चिन्ह म्हणजे सतीत्वाचा लोप. अशीच इतिहासाची साक्ष नाही काय? त्याला सुरुवात झाली की मग त्या समाजाचा नाश उंबरठ्याशीच आला आहे म्हणून समजावे. मुलांनी अगदी किशोरावस्थेपासून उज्ज्वल चारित्र्य संपन्न व्यक्ती जवळ राहिले पाहिजे. सर्वोच्च शिक्षणाचे जिवंत उदाहरण नेहमी त्यांच्या डोळ्यासमोर असले पाहिजे. खोटे बोलणे हे पाप आहे असे नुसते वाचून उपयोगी नाही. त्यांनी पूर्ण ब्रह्मचर्याचे पालन करायला शिकले पाहिजे. केवळ त्यानंतरच श्रद्धा आणि विश्वास निर्माण होतील.
ज्याच्या ठाई श्रद्धा व विश्वास नाही तो खोटे बोलणारच. आपल्या देशात नेहमी त्यागी पुरुषच ज्ञानदानाचे कार्य करीत आले आहेत. ज्ञानदानाचे कार्य जोपर्यंत त्यागी लोकांकडून होते तोपर्यंत भारताचे भविष्य उज्ज्वल होते. शिक्षणाचा प्रसार, ज्ञानाची वाढ, साऱ्या गोष्टी झाल्याखेरीज देशाची उन्नती होणार कशी? पण लक्षात ठेवा, सर्वसामान्य लोकांपर्यंत आणि स्त्रियांपर्यंत जोवर शिक्षणाचा प्रसार होत नाही तोवर काही साधणे शक्य नाही. त्यांना पुराण, इतिहास, गृहकृत्ये, कला, कौटुंबिक जीवनातील कर्तव्ये व आदर्श चारित्र्य घडविण्याला सहाय्यक असणारे नीतिनियम आधुनिक विज्ञानाच्या मदतीने शिकावयास हवेत. धर्मपरायणता, नीतिपरायणता विद्यार्थिनींच्या अंगी बनवायस हवी. सुशिक्षित आणि नीतिपरायण मतांच्या पोटीच थोर पुरुष जन्माला येतात. सर्व शिक्षणाचा हेतू माणसाचे व्यक्तिमत्व घडविणे हाच असायला पाहिजे. पण त्याऐवजी आपण बाहेरच्या बाजूलाच रंगसफेदी करण्यास घडून गेलो आहोत. यात व्यक्तिमत्वाचा अभाव असताना केवळ बाहेरूनच रंगफेटी करण्यास काय स्वारस्य आहे? सर्व शिक्षण वळणाचे ध्येय आणि कार्य माणसाचा विकास घडवून आणणे हे आहे. जो माणूस जे व्यक्तिमत्व दुसऱ्यावर प्रभाव पाडू शकते, जे आपल्या बांधवावर जादूची मोहिनी पाडते, ते शक्तीचे केंद्र असते. जेव्हा हे शक्तिशाली व्यक्तिमत्व तयार होते तेव्हा तो मनुष्य वाटेल ती गोष्ट करू शकतो. ज्या कशावर अशा व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल ते कार्यक्षम होऊन जाईल. आपण करीत असलेले प्रत्येक कार्य, आपले प्रत्येक हालचाल, आपल्या मनातील प्रत्येक चिंतन आपल्या चित्तावर संस्कार ठेवून जात असते आणि हे संस्कार ज्यावेळी जाणीवेच्या पृष्ठभागावर दृग्गोवर होत नसतात त्यावेळीही ते इतके प्रबल असतात की खाली नेणिवे त्यांचे कार्य चाललेलेच असते. आपण प्रतिक्षणी जे काय आहोत त्याला आपण चित्तावरील हे अवघे संस्कारपुंजच जबाबदार असतात असे म्हणता येईल. आता सध्याच्या घटकेस मी जे काही आहे ते माझ्या गतजीवनाच्या संस्कार समष्टीचाच परिणाम होय. चारित्र्य म्हणतात ते खरोखर पाहता हेच प्रत्येक व्यक्तीचे चारित्र्य ह्या संस्कार समष्टीच्या द्वारा नियमित होत असते. शुभ संस्कारांचे वर्चस्व झाल्यास चारित्र्य हे सच्चारित्र्य ठरते. कुसंस्काराचा वर्चस्व झाल्यास माणूस दुष्चित चरित्र बनेल. या जगात ज्ञानाचा प्रकाश पसरवा. प्रत्येकाला ज्ञानाचा प्रकाश मिळू द्या. प्रत्येकजण ईश्वराप्रत पोचेपर्यंत हे कार्य चालू द्या. गरीब लोकांना ज्ञानाचा प्रकाश द्या आणि धनिकांना अधिक प्रकाश द्या, कारण गरिबापेक्षा त्यांना त्याची अधिक जरुरी आहे. अशिक्षित लोकांना ज्ञानाचा प्रकाश द्या आणि सुशिक्षितांना तो अधिक द्या, कारण आजकाल शिक्षणाविषयीचा आपला व्यर्थ अभिमान फार प्रबळ झालेला आहे. कामाला थारा दिल्याने, कामाला बळी पडल्याने धर्मभाव नाहीसा होतो. मनाचे तेज आणि चारित्र्यबल यांना माणूस पारखा होतो. याचा कुणालाही सहज प्रत्यय येण्यासारखा आहे. ह्याच कारणास्तव असे आढळून येते की जगात ज्या धर्मसंप्रदायात मोठमोठे धर्मवीर उदयास आले आहेत ते
संप्रदाय ब्रह्मचर्यावर विशेष जोर देत असतात. म्हणूनच विवाह त्यागी संन्यासी निर्माण झाले आहेत. हे ब्रह्मचर्य काया वाचा मनाने पूर्णपणे पाळले गेले पाहिजेत. ब्रह्मचर्य न पाळता राजयोगाची साधना करणे धोक्याचे आहे. तशाने अखेर वेळही लागणे शक्य आहे. एकीकडे राजयोगाचा अभ्यास चालला आहे आणि दुसरीकडे अपवित्र जीवन घालविणे चालले आहे. अशाने कुणी योगी होण्याची कशी बरे शक्यता आहे? तुम्ही आपल्या परंपरेतील आध्यात्मिक स्रोत जपा. हाच स्वामी विवेकानंदांचा आम्हाला संदेश आहे. आमच्या हलाखीच्या काळात त्यांनी आम्हाला धैर्य दिले. संकटात त्यांनी आम्हाला धीर दिला. निराशेच्या गर्तेत पडलो असताना त्यांनी आम्हाला अवसान दिले, बळ दिले. एस राधाकृष्णन यांनी म्हटलेलं आहे. तुम्ही अमृताचे अधिकारी. ईश्वराचे पुत्र तुम्ही अमृताचे अधिकारी. पवित्र पूर्ण तुम्ही ह्या मर्त्यभूमीवरील देवता. तुम्ही पापी, अशक्य. मानवाला पापी म्हणणेच महापाप. विशुद्ध मानवात्म्यावर तो मिथ्या कलंकारोप मात्र आहे. बंधूनो, तुम्ही सिंह स्वरूप असूनही स्वतःला मेष तुल्य का समजता? उठा मृगराजानो, उठा आणि आपण मेंढरे आहोत हा वृथा ब्रह्म झाडून टाका. तुम्ही जरा मरणारहित मुक्त आणि नित्यानंद स्वरूप आत्मा आहात. तुम्ही जड नाही, तुम्ही देह नाही. जड तुमचा दास, तुम्ही जडाचे दास नाही. मानवामध्ये जे काही शक्तिमान व शुभ असते दिसून येते ते त्या दिव्यत्वाचाच परिणाम होय. आणि हे दिव्यत्व बहुसंख्य लोकात व्यक्त झालेले नसते. तरी माणसामध्ये मूलतः भेद नाही. कारण सगळ्यांचेच स्वरूप मूलतत्व हा दिव्य आहे. जणू काही एक अनंत महासागर आपणा सर्वांच्या मागे असून तुम्ही आम्ही सर्वजण त्याच्या पृष्ठभागावरील लाटा आहोत. आणि आपल्यापैकी प्रत्येकजण हे अनंत अभिव्यक्त करण्याचा प्रयत्न करीत आहे. म्हणून स्वस्वरूपतः प्रत्येकाचा त्या सच्चिदानंदरूपी महासागरावर जन्मसिद्ध अधिकार आहे. आणि आपल्यामध्ये जो भेद आहे तो त्या दिव्यत्वाची व ईश्वराची अभिव्यक्ती करण्याचा आपल्या कमी अधिक क्षमतेमुळेच निर्माण झालेला आहे. आत्म्याच्या या अनंत शक्तीचा प्रयोग जडावर केल्यास भौतिक अभ्युदय होतो. मनावर केल्यास बौद्धिक उन्नती साधते. आणि स्वतःवरच केल्यास नराचा नारायण बनतो. स्वतःचा अंतस्थ ब्रह्मभाव व्यक्त करा. पण आतबाहेर सर्वत्र सुसंवाद निर्माण होईल. इंद्रिय सुख हे मानवाचे ध्येय नव्हे. ज्ञानप्राप्ती हेच जीवनाचे लक्ष्य होय. पशूंना इंद्रियापासून जितका आनंद मिळतो त्यापेक्षा पुष्कळ जास्त आनंद मनुष्याला बुद्धीपासून प्राप्त होतो. तसेच बुद्धीच्या आनंदापेक्षा मनुष्याला आपल्या आत्म्यापासून प्राप्त होणारा आनंद कितीतरी जास्त असतो. म्हणून आध्यात्मिक ज्ञान हेच सर्वश्रेष्ठ ज्ञान असले पाहिजे. या ज्ञानानेच खरा आनंद प्राप्त होतो. जगातील सर्व गोष्टी म्हणजे ह्या खऱ्या ज्ञानाच्या व खऱ्या आनंदाच्या केवळ सावल्या होत. त्यांची तिसऱ्या किंवा चौथ्या दर्जाची अभिव्यक्त रूपे होत. मी इथे उभा आहे डोळे मिटून. मी जर स्वतःच्या अस्तित्वासंबंधी विचार करू लागलो मी तर माझ्यासमोर कोणती बरी कल्पना उभी राहते? हीच की हा देहच
मी होय, तर मग पंचमहाभूतांनी बनलेला जड पिंड हा देहच मी आहे काय? वेद म्हणतात नाही, मी देहात बसणारा आत्मा आहे, मी देह नाही. देह नाहीसा होईल, पण मी मात्र नाहीसा होणार नाही. मी या देहामध्ये आहे, परंतु ज्यावेळी हा देह पतन पावेल त्यावेळीही मी विद्यमान राहीन. आत्म्याविषयीचे हे सत्य प्रथम ऐकले पाहिजे. तुम्ही ते ऐकले असेल तर त्याचे मनन करा. एकदा तुम्ही ते केले की त्याचा निधिध्यास धरा. त्यानंतर मग निरर्थक वादविवादात पडू नका. तुम्ही स्वतःची एकदा खात्री पटवून घ्या की तुम्ही अनंत आत्मा आहात. हे जर सत्य असेल तर तुम्ही शरीर आहात हे म्हणणे निरर्थक ठरते. तुम्ही आत्मा आहात आणि ह्याचा तुम्ही साक्षात्कार करून घ्यावयास हवा. आत्म्याने स्वतःला आत्मा म्हणून जाणले पाहिजे. सध्या आत्मा स्वतःला शरीर म्हणून जाणतो, ते थांबले पाहिजे. ज्या क्षणी मी आत्मा आहे असा तुम्हाला साक्षात्कार होईल, त्याच क्षणी तुम्ही मुक्त व्हाल. आतमध्ये नित्यशुद्ध बुद्ध मुक्त आत्मारूपी सिंह विद्यमान आहे. ध्यान धारणा करून त्यांचे दर्शन झाल्यास मायेची दुनिया कुठल्या कुठे नाहीशी होते.